महाराष्ट्र आणि भारतातील धवल क्रांती म्हणजे व्हाईट रिव्हॉल्युशन, नंतर मत्स्य व्यवसाय म्हणजे फिशरीज, कुक्कुटपालन म्हणजे पोल्ट्री, नंतर वनीकरण म्हणजे फॉरेस्ट्री, फलोत्पादन म्हणजे काय फ्लॉरिकल्चर, फलोत्पादन म्हणजे हॉर्टिकल्चर आणि पुष्पोत्पादन म्हणजे फ्लॉरिकल्चर. तर सुरुवात करूया आपल्या टॉपिकपासून, तो म्हणजे तुमचा पशुधन आणि त्याची उत्पादकता. तर पशुधन म्हणजे लाईफ स्टॉक, टोटल जो काय आपल्याकडे जनावरे आहेत त्या सगळ्यांचं टोटल केली आपण त्याला लाईफ स्टॉक म्हणतो, आणि त्याची उत्पादकता म्हणजे त्यांची प्रोडक्टिव्हिटी. तर तुम्हाला पहिल्यांदा एक चार्ट दिसत असेल, तर चार्ट काय, तर आपला सेन्सस जो असतो लाईफ स्टॉक सेन्सस, तर त्यानुसार आपण त्या आकडेवारी दिलेली. तर त्याच्यानंतर काही झालेलं नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला ही आकडेवारी लक्षात ठेवायची 2019ची आणि लक्षात. तर प्रजाती आणि 2019ची आपण आकडेवारी घेतोय. आता ही जी आकडेवारी ना मित्रांनो, 30 दशलक्षमध्ये म्हणजे काय, तर मिलियनमध्ये, आणि इकडं आपण त्यांचं पर्सेंटेज पण दिले, म्हणजे ओव्हरऑल टोटल जर आपण 100% पकडले तर त्याचे किती टक्के पर्टिक्युलर प्रजाती आहेत त्यांचं आपण त्या ठिकाणी पर्सेंटेज दिले. तर सुरुवात करू आपण गाय बैलपासून. तर गाय बैलाची संख्या बघा किती आहे भारतामध्ये, तर 192 मिलियन एवढं आहे टोटल, 192.5 मिलियन एवढं त्यांची संख्या आहे. आणि त्यांचं पर्सेंटेज म्हटलं तर 36% एवढं आहे. म्हणजे सगळ्यात जास्त कोणाचं पर्सेंटेज, तर गाय आणि बैलांचं. 2 नंबर आहे ते म्हणजे म्हशी आणि रेडे. म्हशी आणि रेडे किती, तर त्यांचा आहे संख्या 109.6, टक्केवारीमध्ये किती 20.5. नंतर शेळ्या आणि मेंढ्या वेगळ्या लक्षात घ्या. शेळ्यांचे किती प्रमाण 74.3 दशलक्ष, टक्केवारीमध्ये 27.8. नंतर मेंढ्या 148.9 दशलक्ष, कमालाच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर त्या तुमचं 13.9%. या ठिकाणी थोडंसं आकडेवारीमध्ये गडबड झाली, तर तुम्ही ते लक्षात घ्या. ते बघा हे 148.9 नाही तर ते 14.89 असं करा, आणि लक्षात त्या ठिकाणी ते थोडंसं एक पॉईंट गडबड झाली, तर 14.89 असं लक्षात ठेवा. ते पुढचं आहे ते म्हणजे डुकरे. डुकरांचं प्रमाण किती आहे 9.1 मिलियन म्हणजे दशलक्ष, टक्केवारीमध्ये 1.7%. नंतर उंटांचं आहे 0.25 दशलक्ष, टक्केवारी आपण पुढची घेतली नाही कारण ते खूप निग्लिजिबल आहे, आलं लक्षात, त्याच्यामुळे ते घेऊ नका. नंतर मिथून हा प्राणी, तर त्यांचं प्रमाण किती आहे 0.38 दशलक्ष. नंतर याक हे 0.06 दशलक्ष. घोडे आणि पोनी यांचं 0.34 दशलक्ष. खेचरांचं प्रमाण 0.08 दशलक्ष आणि गाड्यांचं 0.12 दशलक्ष. हे नंतरचे काही जास्त महत्वाचे नाही आहेत, आपल्याला महत्वाचे पहिले त्यांचं बघा जास्त कॉन्ट्रिब्युशन आहे. तर गाय बैल आपल्याला कॉमन सेन्स लक्षात राहील. तर गाय आपण दुधासाठी वापरतो आणि बैल जे आपल्याला शेताला नांगरणीसाठी वापरतो, त्यामुळे यांचं प्रमाण जास्त तुम्ही कॉमन सेन्स लक्षात ठेवू शकता. शेतीसाठी त्यांचा वापर होतो. आणि तुम्हाला जर पर्सेंटेज लक्षात ठेवायचं तर 36 कसं लक्षात ठेवायचं, असं लक्षात ठेवा. गाय आणि बैलाचा 36 आकडा असतो, म्हणजे दोघांमध्ये शत्रुत्व असतो असं लक्षात ठेवा. गाय आणि बैल एकमेकांमध्ये शत्रुत्व आकडा असं लक्षात ठेवा, ठीक आहे. नंतर म्हशी आणि रेडे. म्हशी आणि रेडेचं प्रमाण 2 नंबरला येते, तर ते किती त्यांचं प्रमाण 20.5%. तुम्ही ऑन एन ॲव्हरेज 2020 लक्षात ठेवा, 20 म्हशी लक्षात ठेवा असं. नंतर तिसरं येते शेळ्या आणि नंतर मेंढ्या. आपण म्हणत नाही का आमच्याकडे शेळ्या मेंढ्या आहेत, म्हणजे आपण सिक्वेन्समध्ये कसं म्हणतो शेळ्या मेंढ्या म्हणतो, बरोबर. शेळ्या मेंढ्या यांचं प्रमाण कसं आहे 27 आणि 13 लक्षात ठेवायला पण इथे बघा. 13.9 म्हणजे जवळपास किती 14 आहे, 27.8 म्हणजे जवळपास किती 28 म्हणजे बघा. इकडे मी राहून 28 पकडतो, इकडे राहून 14 पकडतो, 14 28, ठीक आहे. म्हणजे बघा त्याच्या याच्या दुप्पट आहे, पण शेळ्या ज्या आहेत त्या मेंढ्यांच्या दुप्पट आहे, आणि मेंढ्या आहेत त्या शेळ्यांच्या निंपट आहे, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे शेळ्या आधी नंतर मेंढ्या 28 आणि इकडे 14. नंतर डुकरांचं किती आहे 1.7%, लक्षात घ्या. 17 नाही 1.7%. डुकरांचं प्रमाण 1.7%. आता पुढचे पर्सेंटेज दिले नाही कारण त्याचं निघली प्रमाण त्याच्यामुळे. तर सिक्वेन्स राहील तुम्हाला लक्षात. तुम्हाला मी एक लक्षात ठेवण्यासाठी भारी ट्रिक सांगतो बघा. तर बघा एक गाय के आम्ही त्याला काय म्हणतो बघा, गारे शेमड्या, असं लक्षात. गारे शेमड्या म्हणजे गा म्हणजे का गाई, रे म्हणजे का रेडे. रेडे आपल्याला माहिती म्हशीचा जो मेल व्हर्जन आपण रेडा म्हणतो, लक्षात. तर गाईवर तुम्ही बैल लक्षात ठेवायचे, आणि रेडा मी मेल व्हर्जन घेतलंय. तर गारे शेमड्या, शे म्हणजे काय शेळ्या, आणि मे म्हणजे मेढ्या म्हणजे मेंढ्या, आलं लक्षात. तर गारे शेमड्या तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. पर्सेंटेज माहिती तुम्हाला 36 आकडा आहे दोघांचा. नंतर 20व्या वर्षी आई वडील काय म्हणतात मुलीला 20 वर्षाची माहिती झाली तरी अजून काम धंदा करत नाही, त्या हिशोबाने. त्याच्यानंतर 28% कशाचं सांगितलं तुम्हाला मी, तर शेळ्या आणि मेंढ्याचं सांगितलं. 28 पुढचं 14 असं सिक्वेन्समध्ये 28 मग 14 राहील लक्षात. चलो पुढचे भारतातील पशुधन राज्य किती आहे, तर दशलक्षच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी. तर पशुधन आपण दशलक्ष मुंबई बोलतोय सगळं, तर सिकी 2021ची आकडेवारी. तर यूपीमध्ये लक्षात घ्या सगळ्यात जास्त पशुधन आहे तिथं भारतामध्ये, सगळ्यात जास्त माणसं पण आहेत जनावर पण आहेत, असं तुम्ही कॉमन सेन्स लक्षात ठेवा, बरोबर. तुम्ही पॉप्युलेशनचा तो क्रायटेरिया या ठिकाणी लावा, भारताची लोकसंख्या ना तर यूपीमध्ये जास्त आहे, त्या ठिकाणी जनावर पण जास्त आहेत असं लक्षात ठेवा. 2 नंबर तुमचं राजस्थान, तिथे किती 56.8. यूपीमध्ये किती होतं 67.8, राजस्थानमध्ये 56.8, एमपीमध्ये 49.6, वेस्ट बेंगॉलमध्ये 37.4, बिहारमध्ये 36.5 आणि आंध्र प्रदेशमध्ये 34.0. महाराष्ट्राचा नंबर थोडासा खाली आहे. तर महाराष्ट्राचं क्रमांक किती लागतं, तुम्हाला 7 क्रमांक लागतोय, हे तुम्हाला बघू शकता 7 क्रमांक आहे. आणि 2012च्या तुलनेमध्ये त्याच्यामध्ये किती वाढ झाली, तर 1.61% वाढ झाली पशुधनामध्ये. तर 7 क्रमांक लक्षात ठेवा. आणि किती टक्के वाढ झाली 1.61%. कसं लक्षात ठेवू शकता, महाराष्ट्राच्या देशाच्या सत्ता कारणामध्ये, सत्ता म्हणजे सत्ता कारणामध्ये महत्त्वाचा रोल असतो, तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. 7 रोल आहे आणि 1.61% वाढ झाली 2012च्या तुलनेत. आणि महाराष्ट्रामध्ये पशुधन किती तर 3.31 कोटी. किती कोटी, 3.31 कोटी एवढा पशुधनाचा वाटा आहे. म्हणजे ते जर भाषेच्या याच्यामध्ये सांगायचं दशलक्षमध्ये, तर बघा इतर आंध्र प्रदेशानंतर तुम्ही महाराष्ट्र येऊ शकता. ते किती होतं बघा 33.1 मिलियन लक्षात घ्या. म्हणजेच कोटीमध्ये केलं तर ते होतं 3.31 कोटी. आणि लक्षात हे बघा 33.1 दशलक्ष म्हणजे 3.31 कोटी. कारण 1 मिलियन म्हणजे किती, तर 10 लाख होतात, बरोबर का. 10 लाख हे तुम्हाला बेसिक माहिती असेल तर लक्षात येईल. आणि 100 दशलक्ष म्हणजे 10 कोटी, 10 बरोबर. तर त्या हिशोबाने तुम्ही ते कॅल्क्युलेशन करू शकता.
आता पशुधनानुसार सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य कुठले? म्हणजे गोरे ढोरामध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलेशन आहे तर वेस्ट बेंगॉलमध्ये. गोरे ढोरा कुठे? वेस्ट बेंगॉलमध्ये जास्त. म्हशी कुठे जास्त? युपीमध्ये. मेंढ्या कुठे? तेलंगणामध्ये. शेळ्या कुठे? राजस्थानमध्ये. डुकरं कुठे? आसाममध्ये. आणि घोडे कुठे? युपीमध्ये. तर गोरे ढोरं कुठे? वेस्ट बेंगॉलमध्ये, राईट. गोरे ढोरे. नंतर युपीमध्ये म्हशी जास्त आहेत. तेलंगणामध्ये मेंढ्या लक्षात ठेवायचे गमत सांगतो. आणि आपल्यामध्ये साऊथमध्ये मेंढ्या तुम्हाला ते एक देवस्थान माहिती असेल बाळूमामा वगैरे, बरोबर? बाळूमामा तर हे तिकडे त्या साईडला आहे बघा, कर्नाटका तेलंगणाच्या साईडला त्यांना खूप मानतात बाळूमामा. नगरमध्ये यांना खूप मानलं जातं. तर बाळूमामाची मेंढ्या येतात, मग त्या तुम्ही लक्षात ठेवू शकता साऊथमध्ये. त्याच्यानंतर राजस्थान वगैरे जे आहे त्या ठिकाणी आपल्याला माहिती की शेर जे असा प्राणी आहे हा एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये तग धरू शकतो, काही खाऊ शकतो. शेळ्या काही पण खातात, त्यांना असं काही म्हणजे असंच बर्गरच पाहिजे, पिझ्झा पाहिजे असं काही नाही. म्हणजे काय कुठल्या प्रकारचा पाला ते खातात आणि म्हणून म्हणतात की शेळ्याचं दूध तुम्हाला सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट भेटतं. पण शेळीचं दूध पचायला देखील अवघड असतं मित्रांनो, म्हणजे थोडंसं जड असतं. पण शेळ्याचं दूध खाल्लं की म्हणतात की सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट भेटतात. आणि स्वतः गांधी देखील लक्षात घ्या शेळीचं दूध पाहिजे. त्याच्याबरोबर शेळी असायची ती कायम घेऊन जायची, बरोबर? तर त्या अँगल तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता एक्स्ट्रा गोष्टी मी कुठून सांगतो, हे कुठे कुठे वाचलेलं असतं आपण, म्हणून त्या अँगल सांगतो. आपण कुठे आवडतं वाचन केलं नसतं, त्या अँगल तुम्हाला मी सांगतोय. आता आसाममध्ये डुकर, असं तुम्ही कंडिशन लक्षात ठेवू शकता की नॉर्मल जो आपल्या मेन लँड इंडिया त्याच्यामध्ये डुकर वगैरे खात नाही. पण नॉर्थ ईस्टमध्ये लक्षात घ्या डुकर कुत्रा अशा गोष्टी खाल्ल्या जातात. त्याच्यामुळे तुम्ही त्या अँगलच्या गोष्टी लक्षात ठेवू शकता. डुकर वगैरे आपल्याकडे डुकर हे अपवित्र मानलं जातं बऱ्यापैकी आणि आपण त्याला अस्वच्छ प्राणी देखील म्हणतो. त्यामुळे खाण्याची गोष्ट खूप लांब लांबची राहिली. आपल्याकडे पाळल्या देखील त्याच्यामध्ये प्रमाण कमी. नॉर्थ ईस्टमध्ये कसं हे जे प्राणी आहेत ना, कुत्रे मांजरी डुकर हे खाल्ल्या जातात. त्याच्यामुळे तुम्ही नॉर्थ ईस्टला पकडू शकता. कारण तिकडे कसं चायनाचा थोडाफार प्रभाव आहे त्याच्यामुळे. नंतर पुढची आणि अजून गोष्ट म्हणजे तिकडे शेती वगैरे जास्त होत नाही. शेतीसाठी त्यांना म्हणतो ना आपण तसं खरं सपाट प्रकारचा प्रदेश भेटत नाही. कधी जलसिंचन वगैरे म्हणतो तशा प्रकारच्या फॅसिलिटी या सगळ्या गोष्टी तिकडे नाही. त्याच्यामुळे कसं होतं ना, त्यांना मग न्यूट्रिएंट भेटण्यासाठी प्राण्यावर अवलंबून लावला. तसं बघा जंगलातले लोक पूर्वी काय करते, शिकार करायचे, बरोबर? त्यांना कळल्यानंतर ती शेती करायला लागले ना. म्हणजे अगोदर काय करायचे, ते कंदमुळं खायचे, फळं खायचे, जनावरांना मारून खायचे, तसा प्रकार. नंतर पुढचं युपीमध्ये कोण जास्त? घोडे. तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की नॉर्थ साईडला लढाई खूप झाल्या, बरोबर? मुघलांच्या वगैरे तर तिकडे घोड्यांचा वापर झाला. त्याच्यामुळे तुम्ही त्या लक्षात ठेवू शकता. आणि घोडे आपल्याकडे भारतामध्ये कुठून आले तर नॉर्थ साईडने आले होते, सेंट्रल एशिया वगैरे मधनं. भारतामध्ये सगळ्यांना पहिल्यांदा आर्यने घोड्यांना कसं मानलं जातं. तुम्ही एन्शियंट हिस्ट्रीमध्ये शिकला असाल की आर्यने घोडे भारतामध्ये पहिल्यांदा आणले वगैरे सगळ्या गोष्टी. कारण हडप्पामध्ये घोडे कसं मानलं जातं, इन साईडमध्ये असं म्हटलं की घोडे मानले जात नाही जनरली भारतामध्ये, म्हणजे हडप्पा संस्कृतीमध्ये घोडे नंतर आणले आर्यांनी. चलो, तर हे सगळं हे बघा मी तुम्हाला वेगवेगळ्या सब्जेक्ट नॉलेज या ठिकाणी इंटरलिंक करून सांगतोय. तुम्ही तुमच्या अँगल लक्षात ठेवू शकता. पण मला जे वाटतं की इंटरलिंक करून तुम्ही अशा प्रकारे लक्षात ठेवलं तर तुम्हाला एकदम क्लिक होऊ शकतो त्या गोष्टी. तर मला असं तुम्हाला मी सांगितलं होतं की 23.1 दशलक्ष किंवा 3.31 कोटी आणि 7 क्रमांक लागतो. तर पशुधन सध्या सुरुवात कधी झाली? 1919 ला सुरुवात झालेली. लक्षात ठेवायला पण 1919 होती. कधी दर 5 वर्षांनी होती. मागची कधी झाली? 2012 ला 19वी झाली आणि 2019 ला 20ला झाली. म्हणजे बघा तुम्हाला एकच 18 लक्षात ठेवायचं. 2000 नाही तर तुम्हाला एक 18 लक्षात ठेवायचं म्हणजे 19. तुम्हाला 19 वर बरेचसे पशु चालू होते. म्हणजे पहिली जनगणना कधी सुरू झाली? पशूंची बरं का जनगणना म्हणजे पशुगणना म्हणतो आपण त्याला. 1919 ला सुरू झाली. नंतर दर 5 वर्षांनी होती. तर कॉमन सेन्स जनरली अशा गोष्टी 5 वर्षांनी होतात बऱ्यापैकी. नंतर 2012 ला किती झाली? 19वी झाली. पुढची कधी झाली? तर 2019 ला झाली. आणि ती किती होती? 20वी. म्हणजे तुम्हाला खेळायचं ते 19-20 मध्येच खेळायचं असं तुम्ही लॉजिक लावू शकता. आलं लक्षात? चलो, तर पुढे आपण ते म्हणजे पशुधन संबंधित काही योजना. तर पशुधनाच्या आपण योजना पाहूया. आपण पहिला टॉपिक पाहतो त्याच्यामध्ये पशुधनाच्या आपल्या योजना आहेत. 1 सेकंद. तर आपण पुढच्या पाहूया म्हणजे पशुधना संबंधित योजना. तर याच्यामध्ये सुरुवातीची योजना आहे मित्रांनो म्हणजे राष्ट्रीय गोकुळ अभियान. आणि याच्यामध्ये कसं आहे राष्ट्रीय गोकुळ अभियान. ठीक आहे, सुरुवात कधी झाली तर डिसेंबर 14 आणि मेन म्हणजे ही योजना आहे ना सध्या आपण त्याची अंमलबजावणी योजना तयार केली. कुठली? तर राष्ट्रीय पशुधन विकास योजना 2021 ते 26. पुन्हा सांगतो राष्ट्रीय गोकुळ अभियान ही सुरू झाली कधी? डिसेंबर 2014. मित्रांनो आपण पुढचं पाहतो म्हणजे पशुधन संबंधित योजना. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा आपण पहिली योजना पाहत होतो ती म्हणजे राष्ट्रीय गोकुळ अभियान. आता ही जी स्कीम होती ना 2014 लॉन्च केली कधी? 2014. आता त्याच्यामध्ये काय झालं ना ही स्कीम अमृत स्कीम मध्ये मर्ज केली. त्याची अमृत स्कीम कुठली आहे? राष्ट्रीय पशुधन विकास योजना 2021 ते 26 चा कालावधी आहे. तर ओव्हरऑल ही जी स्कीम पार्टीला लॉन्च झाली ना त्याचा उद्देश मेन काय होता म्हणजे अजून पण आहे ते म्हणजे देशी जातींचा विकास करायचा. म्हणजे आपण काय करतो फाईनवर जाती मागवतो तर त्याच्यावेळी तुम्ही देशी जातींचा विकास करायचा. तर देशी जाती ह्या देशामध्ये सूट असतात, त्यांच्या वातावरणात सूट असतात, त्याचा विकास करायचा, त्याचं संवर्धन करायचं आणि शेतकऱ्यांना कृत्रिम रेतन सेवा पुरवठा करणे. आणि लक्षात रेतन सुविधा म्हणजे काय तर त्यांच्या रिप्रोडक्शन संदर्भात ज्या सुविधा असतात तर आपण रेतन सेवा पुरवठा म्हणतो. आता याच्या अंतर्गत कुठले कुठले उपक्रम आहेत ते पाठ करून ठेवा. त्याच्यामध्ये गोपारत्न पुरस्कार आहे, नंतर कामधेनू पुरस्कार आहे आणि गोकुळग्राम पुरस्कार आहे. तर लक्षात घ्या गोपारत्न पुरस्कार जो आहे तो शेतकऱ्यांना दिला जातो, कामधेनू पुरस्कार संस्थेला दिला जातो आणि गोकुळग्राम पुरस्कार हा पशुधन विकास केंद्राला दिला जातो. तर गोपाळरत्न तर गोपाळ म्हणजे काय शेतकरी आपल्या शब्द गोपाळ नावाचा शेतकरी. तर गोपाळरत्न कामधेनू ही संस्था आहे आणि गोकुळ ग्राम हा पशुधन विकास केंद्र असतात त्यांना गोकुळग्राम हा पुरस्कार भेटतो. तर या तुम्ही लक्षात ठेवा गोपाळरत्न, कामधेनू आणि गोकुळग्राम. आता पशु संजीवनी कार्यक्रम जो आहे तो देखील महत्त्वाचा आहे आपल्याला. पशु संजीवनी कार्यक्रम जो आहे ना तर त्याच्यामध्ये देखील म्हणजे हा जो कार्यक्रम आहे त्या स्कीममध्ये राबवला जातो. नंतर नकुल प्रजनन बाजार. ठीक आहे, नकुल प्रजनन बाजार म्हणजे थोडक्यामध्ये जनावरांचा म्हणतो ना आपण की नकुल प्रजनन त्याच्यामध्ये आहे म्हणजे जनावरांचा प्रजननासाठी आणि बाजार पण असतो. तर ई पशुहाट म्हणतो आपण. ई पशुहाट म्हणजे काय? ऑनलाईन पशुहाट, ऑनलाईन बाजार. नंतर पुढचं आहे म्हणजे पशुपालन पायाभूत विकास निधी म्हणजे पशुपालनाचा विकास करण्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागेल त्यासाठी एक फंड तयार केलेला आहे. नंतर राष्ट्रीय कामधेनू ब्रीडिंग सेंटर. तर त्याच्यामध्ये पशु जे आहेत त्यांचं काय करायचं ब्रीडिंग करायचं. आलं लक्षात? त्याच्या पहिले त्यांचं उत्पादन करायचं आपण ब्रीडिंग म्हणतो. ठीक आहे, ब्रीडिंग. नंतर हे झालं आपण हे पाहिलं राष्ट्रीय गोकुळ अभियान.
2014ची स्कीम आहे. त्याची अंमलबजावणी स्कीम कुठली आता राष्ट्रीय पशुधन विकास योजना 2021-26. त्याचा उद्देश तुम्हाला सांगितलं कशा विकास करायचा. हे पुरस्कार पाठ करून ठेवायचे प्रश्न विचारले जातात. गोपारत्न, कामधेनू आणि गोकुळग्राम. नंतर पशुसंजीवनी कार्यक्रम आहे, ई पुष्पक कार्यक्रम आहे, नंतर पायाभूत विकास निधी आणि ब्रीडिंग सेंटर आहे. हे कीवर्ड लक्षात ठेवा. पुढचा प्रोग्राम म्हणजे नॅशनल प्रोग्राम फॉर बोअन ब्रीडिंग अँड डेअरी डिपार्टमेंट किंवा डेव्हलपमेंट. ते डेव्हलपमेंट पाहिजे ते डिपार्टमेंट झालं. नॅशनल प्रोग्राम फॉर बोअन ब्रीडिंग अँड डेअरी डेव्हलपमेंट. तर NPBBDD असं त्याचा फुल बघा. NPBB म्हणजे NP लक्षात ठेवलं की तुमचं BBDD असं तुम्ही ग्रुपमध्ये लक्षात ठेवू शकता. NPBBDD. त्याचे 3 सब पार्ट्स आहेत. कुठले तरी काय तुमचा NPBB म्हणजे काय नॅशनल प्रोग्राम फॉर बोअन ब्रीडिंग. पुढचा प्रोग्राम येतो म्हणजे नॅशनल प्रोग्राम फॉर डेअरी डेव्हलपमेंट आणि पुढचा म्हणजे राष्ट्रीय गोकुळ मिशन. बघा हे 3 स्कीम मर्ज केल्यामुळे त्यांना त्याचं नाव टोटल भेटलंय नॅशनल प्रोग्राम फॉर काय सांगितलं मी बोअन ब्रीडिंग. त्याचं नॅशनल प्रोग्राम फॉर डेअरी डेव्हलपमेंट म्हणजे दोघांचं कॉमन काढलं ना बाबा. इकडे नॅशनल प्रोग्राम इकडे नॅशनल प्रोग्राम. NP कॉमन काढलं आणि बोअन ब्रीडिंग वेगळं केलं आणि डेअरी वेगळं केलं तर बरोबर त्या स्कीमचं नाव होऊन जातं बघा. लक्षात 1+2 इज इक्वल तुमची स्कीम होऊन जाते. आणि त्याच्यामध्ये अजून येते म्हणजे राष्ट्रीय गोकुळ मिशन. राष्ट्रीय गोकुळ मिशन जे आहे ना आपण बघा 2014चं त्याच्यामध्ये मला आलेलं दिसेल. आता ही 2014ची स्कीम आहे. फेब्रुवारी 2014ची स्कीम. तर 4 स्कीम एकत्र करून लक्षात घ्या ही योजना सुरू केलेली. कुठल्या 4 स्कीम एकत्र करून ही सुरू केलेली योजना आहे. त्या 4 स्कीम कुठल्या तर पहिली म्हणजे NPCBB म्हणजे 2000 साली एक स्कीम चालू केली होती. तर ती म्हणजे गाय व म्हशींच्या प्रजननासाठी राष्ट्रीय प्रकल्प. तर जुने प्रकल्प किंवा जुन्या योजना जास्त महत्त्वाच्या नाही आहेत. तर बघा NPCBB 2000ची स्कीम आहे गाय व म्हशींच्या प्रजननासाठी राष्ट्रीय प्रकल्प. पुढची IDDP म्हणजे एकात्मिक दूध विकास प्रकल्प इंटिग्रेटेड डेअरी डेव्हलपमेंट प्रोग्राम 1993 प्रकल्प होता. नंतर SIQ आणि CMP म्हणजे गुणवत्तापूर्ण व शुद्ध दूध उत्पादनासाठी पायाभूत सुविधा असं त्याचा फुलफॉर्म आहे. फुलफॉर्म वाचत नका शॉर्ट टर्म लक्षात घ्या CIQ आणि CMP. नंतर अजून एक योजना त्याच्यामध्ये मर्ज केली म्हणजे सहकारी संस्था सहाय्य करणारी योजना असिस्टंट टू कोऑपरेटिव्ह. ठीक आहे. तर या 4 योजना एकत्र करून ही योजना सुरू केलेली आहे. आणि बाकी याच्यामध्ये बघा तर याच्यामध्ये बघा एक सेकंड याच्यावर मी फुल फॉर्म दिलाय. NPCBB बघा वर सांगितलं फुल फॉर्म दिलाय. IDDPचा फुल फॉर्म दिलाय. SIQ आणि CMPचा फुल फॉर्म दिलाय. आता तुम्ही म्हणून शकतो तुमच्यासाठी तो होमवर्क असेल. हे 4 योजना सांगितलं तुम्हाला मी NPCBB, IDDP, CIQ आणि CMP आणि असिस्टंट टू कोऑपरेटिव्ह. चलो तर येतं नॅशनल प्रोग्राम फॉर बोअन ब्रीडिंग अँड डेअरी डेव्हलपमेंट 2014ची स्कीम होती फेब्रुवारी 2014. आता पुढचं आपण पाहिलं म्हणजे नॅशनल लाईफ स्टॉक मिशन. तर 2014-15ची स्कीम आहे ही पण राष्ट्रीय पशुधन योजना लाईफ स्टॉक मिशन. तर याच्यामध्ये काय काय असतं चारा आहे, पशुधन आहे, मराहा पालन आहे, कौशल्य विकास आहे. हे 4 घटक आहेत. चारा म्हणजे फॉडर म्हणजे जनावरांना लागणारा चारा. नंतर पशुधन म्हणजे लाईफ स्टॉक, मराहा पालन म्हणजे काय तर डुकरांचं पालन करायचं आणि कौशल्य विकास म्हणजे स्किल डेव्हलपमेंट असे 4 घटक याच्यामध्ये. आणि त्याचं मेन उद्दिष्ट काय तर पशुधनाची संख्यात्मक वाढ करायची आणि गुणात्मक वाढ करायची. म्हणजे त्याची संख्याच नाही वाढायची त्याची क्वालिटी देखील वाढायची. म्हणजे समजा 10 प्राणी त्याची 100 करायचे असं समजू शकतो. आणि फक्त संख्या नाही वाढायची त्याची क्वालिटी पण वाढायची. क्वालिटी त्यांची देखील त्यांची आपल्याला वाढायची आहे. तसंच स्त्री सक्षमीकरण. स्त्री सक्षमीकरण का ग्रामीण भागामध्ये लक्षात घ्या पशुधन सांभाळणारी शक्यतो स्त्रीच असते बऱ्यापैकी. त्याच्यामुळे स्त्रियांचं देखील याच्यामध्ये सक्षमीकरण होतं. कारण ती काय करू शकते तिची काही समजा त्यांनी कोंबड्या पाळल्या असते कोंबड्यात जे अंडे वगैरे भेटतात त्या अंडे विकून पैसे मिळू शकते. ते कोंबडी विकून पैसे मिळू शकते. शेळी मेंढी पाळून ते काय करू शकते त्याच्यामध्ये दूध भेटतं दुधाची विक्री करून तिला पैसे मिळू शकतात. त्याचं जे खत असतं शेळ्यांचे किंवा मेंढ्यांचे लेंडे असतात त्याच्यामुळे तिला खत विकून तिला पैसे मिळू शकतात. अशा प्रकारे स्त्रियांचं देखील अशा प्रकारे ग्रामीण भागामध्ये सक्षमीकरण करता येईल असं याचं उद्दिष्ट आहे. तर हे होतं मित्रांनो नॅशनल लाईफ स्टॉक मिशन 2014-15. पुढचा याचे म्हणजे पशुधन विमा योजना. तरी 2006ची स्कीम आहे फेब्रुवारी 2006 राष्ट्रीय पशुधन विमा योजना 2006. याच्यामध्ये 50% सबसिडी दिली जायची तुमच्या विम्यामध्ये. म्हणजे समजा तुम्ही 100 रुपये तुमचा हप्ता ठरला असेल तर 50 रुपये कोण देणार तुम्हाला सरकार देणार. आणि किती भेटायची तर 3 वर्षासाठी तुम्हाला 50% सबसिडी भेटायची आणि प्रति लाभार्थी 2 जनावर भेटणार त्याच्यामध्ये राईट. तर याच्यामध्ये काय होतं तर सध्या गुरे आणि म्हशी याच्यामध्ये समावेश आहे. राष्ट्रीय पशुधन विमा योजना फेब्रुवारी 2006ची स्कीम आहे. 50% सबसिडी आहे 3 वर्षासाठी आहे आणि प्रति लाभार्थी 2 जनावर तुम्हाला फायदा घेता येईल. याच्यामध्ये सध्या गुरे आणि म्हशी यांचा समावेश केलेला आहे. पुढची स्कीम आहे म्हणजे राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम 2019-20ची स्कीम आहे. तर नाव त्याचं पशुरोग नियंत्रण करायचे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं कुठलं आहे तर फूट अँड माउथ डिसीज त्याला म्हणतात लाळ्या खुरकत. ठीक आहे. फूट FMD म्हणतात इंग्लिशमध्ये शॉर्टकट फूट अँड माउथ डिसीज. तर लाळ्या खुरकत म्हणजे जनावरच्या याच्यामध्ये लाळ पडत सारखी लाळ्या खुरकत फूट अँड माउथ डिसीज. आणि दुसरे बुरशीला नावाचा देखील डिसीज होतो जनावरमध्ये. त्याचं नियंत्रण ठेवण्यासाठी ही स्कीम आणली कुठली राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम. 2024 पर्यंत या रोगावर नियंत्रण मिळवायचे आणि 29-30 पर्यंत त्याचं समूह उच्चाटन करायचे. म्हणजे काय पूर्णपणे नष्ट करायचे. म्हणजे बघा दोन्ही याच्यामध्ये 5 टक्के 24-25 पर्यंत नियंत्रण करायचं आणि 29-30 पर्यंत पूर्ण उच्चाटन करायचं असं राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रम आहे. तर तुम्हाला 3 आकडे पाठ करायला सांगतो शॉर्टमध्ये. हे बघा 20ची स्कीम आहे म्हणजे 19-20ची 25 पर्यंत नियंत्रण करायचे आणि 30 पर्यंत तुम्हाला पूर्ण उच्चाटन करायचे. म्हणजे 20, 25 आणि 30 अशी ट्रिक लक्षात ठेवा राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रम. नंतर पुढचा येते म्हणजे राजे यशवंत होळकर महामेश योजना. आता यशवंत होळकर लक्षात घ्या. होळकर कोण होते तर एक धनगर राजा लक्षात घ्या. आणि आपल्याला माहिती धनगर लोक काय करतात तर मेंढ्या पाळतात. मेंढ्याला आपण म्हणतो मेष. मेंढी म्हणजे काय टेक्निकल भाषेमध्ये त्याला मेष म्हणतात शुद्ध भाषेमध्ये. आपण मेंढी म्हणतो मेष पण म्हणतो तुम्ही मेष रात पाहिलं तर म्हणून तो महामेश योजना होता. राजे यशवंत होळकर कोण होते धनगर होते आणि ते राजे होते म्हणून त्यांचं नाव मोठे नाव आपण देतो. हे राजे तुम्हाला कळलं पाहिजे महामेश योजना कसं असणार आहे तर मेंढीसाठी. ठीक आहे. तर याच्यामध्ये कसं असतं मित्रांनो तर अनुदानांपैकी तुम्हाला मेंढी पालनासाठी 75% अनुदान भेटलं ना तर मेंढी पालनासाठी भेटते. आणि राजेला 50% अनुदान जे आहे ना 50% म्हणण्यापेक्षा तुम्हाला एकूण याच्यापैकी अनुदान 50% भेटतं. तुम्हाला सांगतो कसं ते बघा मेंढी पालनासाठी 75% अनुदान भेटते आणि मेंढीच्या चारासाठी 50% अनुदान भेटते. आणि समजा तुम्हाला मेंढ्या पाहिजे असते तर तुम्हाला एक मेंढी घेण्यासाठी समजा 100 रुपये लागतात. तर 100 पैकी 75% पैसे सरकार देणार. ठीक आहे. तर तारा तुम्हाला समजा 100 रुपयाचे लागते तर 100 पैकी सरकार तुम्हाला 50 रुपये देणार. असं तुम्हाला पालनासाठी
ताकासाठी 75% अनुदान आहे आणि तारासाठी 50% अनुदान आहे. आणि याच्यामध्ये एनपीसी जमातीला प्राधान्य आहे. ठीक आहे, एनपीसी जमात तर हे काय करते बऱ्यापैकी महिने 5% म्हणून त्याला प्राधान्य दिले. त्याच्यामध्ये आरक्षण राखीव दिले कोणाला, तर एनपीसी जमातीला प्राधान्य आहे. महिला जमातीला किती आहे 30% आणि दिव्यांगाला 3%. एनपीसीला प्राधान्य आहे, महिलांना 30% त्यापैकी दिव्यांगाला 3%. ही आकडेवारी पाठवून ठेवा. महिला ऑलमोस्ट आपल्याला माहिती सगळीकडे 130% असतात, दिव्यांग ऑलमोस्ट 3% सगळीकडे असतं. तर त्या लक्षात ठेवता आणि इकडे एनपीसी झालं. तर हे होतं मित्रांनो आपला पहिला टॉपिक कुठला, पशुधन आणि त्याची उत्पादकता. मी तुम्हाला सिलेबस दाखवतो. तर बघा, तर आपला पहिला टॉपिक आपण कव्हर केलाय पशुधन आणि त्याची उत्पादकता. तर या ठिकाणी आपला टॉपिक संपलाय. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आपण तो पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया, जेणेकरून लेक्चर मोठं होणार नाही आणि तुम्हाला देखील त्याच्यामध्ये जास्त बोर होणार नाही. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. तर जो आपला आहे ॲग्रिकल्चरचा, त्याच्यामध्ये पेज नंबर 153 तुम्ही ओपन करा. तर याच्यामध्ये धवल क्रांती आपण पाहतोय, अर्थात व्हाईट रिव्होल्युशन. तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये म्हणजे तर हरित क्रांतीचं जनक आपल्याला माहिती आहे, कोण, डॉक्टर स्वामीनाथन. तसं व्हाईट रिव्होल्युशन अर्थात धवल क्रांतीचे जनक कोण असा प्रश्न विचारला तर तुम्हाला माहिती पाहिजे डॉक्टर कोण, तर वर्गीस कुरियन. लक्षात घ्या, वर्गीस कुरियन. आता त्याची सुरुवात कधी झाली, 1970ला सुरुवात झाली आणि याच्यावर देखील एमपीसीने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, आता तसं तुम्हाला माझी कंटेक्ट सांगतो. आपल्याला माहिती की गुजरातमध्ये अमूल हा ब्रँड खूप फेमस झाला होता, बरोबर. हा एक मोठा कंटेक्ट होता, मी तुम्हाला सांगणार आहे पुढं. तर काय झालं त्याच्या आधी म्हणजे व्हाईट रिव्होल्युशन सुरू होण्याबद्दल तर पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो मी. त्रिभुवनदास पटेल हे जी व्यक्ती आहे त्यांनी खेडा जिल्हा सहकारी दुग्ध संस्था स्थापन केली होती. कुठं, खेडा नावाचा जो जिल्हा आहे गुजरातमध्ये, त्या ठिकाणी. तुम्ही खेडा नावाचं हे देखील आंदोलन ऐकलं असेल स्वातंत्र्य काळामध्ये, खेडा. तर खेडा जिल्हा सहकारी दुग्ध संघ स्थापन झाला होता. कोणाच्या अध्यक्षतेखाली, त्रिभुवनदास पटेल यांच्या अध्यक्षतेखाली. आणि यांना एका व्यक्तीची मदत भेटली होती की साथ भेटली होती, ती म्हणजे एच.एम. दलाया. राईट, तर यांची साथ भेटली त्रिभुवनदास पटेल आणि एच.एम. दलाया. तर या दोघांनी म्हणून काय केलं मित्रांनो, 1946 मध्ये गुजरात सहकारी दुग्ध विपणन संघ स्थापन केला. म्हणजे बघा, त्रिभुवनदास पटेलचं कुठला आहे, खेडा. त्याला साथ कोणाची भेटली, एच.एम. दलाया. आणि दोघांनी म्हणून मग गुजरात सहकारी दुग्ध विपणन संघ स्थापन केलेला आहे, म्हणजे गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन असं तुम्ही म्हणू शकता, 1946ला. आणि ह्याच गुजरात सहकारी दुग्ध विपणन संघाने काय केलं, तर 2 ब्रँड आणले होते मार्केटमध्ये दुग्ध पदार्थांचे. कुठले, तर अमूल आणि सागर. हे दोन्ही फेमस झाले, त्याच्यात अमूल जास्त फेमस झाला. आणि मग तेच पुढे आपल्याला माहिती अमूल सध्या आहे ना, त्याचं तुम्ही इथून दिसतो मला अमूल. आता हेच अमूल फेमस झाल्यामुळे काय झालं, तर मग प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी 1965 म्हणजे 1965 मध्ये एका संस्थेची स्थापना केली, म्हणजे राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ. तर डॉक्टर वर्गीस कुरियन यांना त्याचा अध्यक्ष नेमलं होतं 1965 मध्ये. नंतर पुढचं आपण बघा ते म्हणजे ऑपरेशन फ्लड. तो ऑपरेशन फ्लड सुरू होण्यासाठी कोणी कॉन्ट्रिब्युशन केलं होतं, तर वर्ल्ड फूड प्रोग्राम, जागतिक अन्न कार्यक्रम जो आहे त्यांनी मदत केलं होतं. वर्ल्ड फूड प्रोग्राम सुरू केला होता. तर पुणे ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन याचा हेडक्वार्टर कुठे आहे, रोममध्ये. लक्षात, रोम इटली या ठिकाणी आहे. तर त्यांनी वर्ल्ड फूड प्रोग्राम चालू केला होता आणि त्याच्याबरोबर अजून मदत भेटली होती, ती म्हणजे युरोपियन युनियन. त्याचा उद्देश काय होता ऑपरेशन फ्लडचा, तर ग्रामीण भागामध्ये दुधाचं उत्पादन वाढून ग्राहकांना माफक दरानं दूध पुरवणे. म्हणजे काय, ग्रामीण भागामध्ये जर दुधाचं प्रमाण वाटतं लोकांना स्वस्त दरामध्ये दूध भेटू शकतो. आणि शहरी भागामध्ये कसं करायचं, तर शहरी भागामध्ये सहकारी संस्थेच्या मदतीने करायचं. त्याचे वेगवेगळे टप्पे होते मित्रांनो, टप्पे पाठ करून ठेवा. टप्पे कुठले कुठले, पहिला टप्पा होता 1970-83. तर 70 नोंद झाले ना बघा, सुरुवात कधी झाली, 1970ला झाली. तर 70-83 पहिला टप्पा, नंतर 81 ते 85 दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा 1985 ते 86. म्हणजे पहिला टप्पा 10 वर्षाचा आहे, दुसरा टप्पा 5 वर्षाचा आहे, तिसरा टप्पा देखील 5 वर्षाचा आहे, म्हणजे 10, 5, 5 असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता पहिल्या टप्प्यामध्ये नेमकं काय झालं होतं, तर पहिला टप्पा सुरू झाला 4 मेट्रो सिटीमध्ये. 4 मेट्रो सिटीमध्ये 18 दूध शेडची स्थापना झाली. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय झालं, वर्ल्ड बँकेची मदत भेटली आणि हे शेडची संख्या वाढून म्हणजे 18ची संख्या झाली 136. ठीक आहे, 136 झाली. तर तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता, 18-36 होतात ना, तर त्याच्यापुढे समजा काय करा तुम्ही 18-36 करा आणि अगोदर एक लावा फक्त. ठीक आहे, 136 झाले. आणि मग तिसऱ्या टप्प्यामध्ये 30,000 नवीन दूध संघ निर्माण करण्याचं त्यांचं टार्गेट होतं, 30,000. आणि राज्यनिहाय सहकारी दूध संघ स्थापन करायचा. म्हणजे त्यांनी अजून ब्रॉड केलं बघा, टोटल 30,000 नवीन दूध संघ स्थापन करायचे आणि राज्यानुसार वेगवेगळे, समजा महाराष्ट्राचं वेगळं, गुजरातचं वेगळं, असे राज्यनिहाय दूध सहकारी दूध संघ स्थापन करायचं असे तर टार्गेट होतं. हे 3 टप्पे लक्षात आले, 70-80, 80 ते 85 आणि 85 ते 96. तर 3 टप्पे झाले. आता यांनी उत्पादनाच्या सगळ्या गोष्टी झाल्या. ठीक आहे, आपलं उत्पादन बघा किती वाढले दुधाचं, म्हणजे हरित क्रांती जशी यशस्वी झाली तशाच प्रकारे आपली धवल क्रांती देखील यशस्वी झालेली आहे. तर पहिला टप्पा आपण बघूया, म्हणजे पहिला टप्पा म्हणण्यापेक्षा आपण दूध उत्पादन जे मोजलं 1990 मध्ये, तर ते किती होतं दूध उत्पादन बघा, तर ते 55.6 दशलक्ष टन. नंतर 1920 मध्ये आपण जर मोजलं तर नंतर 198.4 दशलक्ष टन. 2020-21 मध्ये झाले 209 दशलक्ष टन आणि लेटेस्ट 2021-22 मध्ये झाले 221 दशलक्ष टन. म्हणजे बघा 55 पासून सुरुवात, म्हणजे 55 सुरुवात नाही झाली म्हणू शकतो आपण. 1990 मध्ये ते होतं 55.6 दशलक्ष टन. आता झाले किती ते 221 दशलक्ष टन. म्हणजे ऑन एंड ॲव्हरेज आपण म्हणू शकतो की जवळपास ते किती झाले, तर जवळपास 4 ते 5 पटीने ते वाढलेले असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, 4 ते 5 पटीने. आणि दूध उपलब्धता आपण विचार केला म्हणजे दरडोई प्रत्येक व्यक्तीला किती दूध उपलब्ध आहे, तर त्यावेळेस 1990 मध्ये ते होते 178 ग्रॅम, नंतर झाले 407 ग्रॅम, नंतर झाले 427 ग्रॅम आणि लेटेस्ट मध्ये झाले 444 ग्रॅम. तर 444 ग्रॅम एवढं दूध आपल्याला डेली अवेलेबल आहे दरडोई. म्हणजे काय, दरडोई उत्पन्न आपल्याला जसं आपण मोजतो तसं दरडोई दुधाची उपलब्धता किती आहे, म्हणजे एका माणसाला किती दूध भेटू शकतं जर आपण संपूर्ण भारतात दूध त्या ठिकाणी मांडलं. ठीक आहे, आणि जर आपण डिवाइड केलं आपल्या पॉप्युलेशन म्हणजे एकूण भारतामधील दुधाचं उत्पादन भागिले भारताची टोटल लोकसंख्या जर केली तर येतं तुमचं दरडोई दूध उपलब्धता ही किती आहे भारताची, तर 444 ग्रॅम एवढी आहे. सगळ्यात कुठं असणार, तर पंजाब हरियाणा या ठिकाणी. कारण का, त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे दुधाचं कल्चर खूप मोठं आहे, त्या ठिकाणी पशुधन खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्या ठिकाणी त्यांना जनावरांना चारा पण भेटतो. आणि सहकारी दूध उत्पादनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर यूपीमध्ये जास्त आहे. कारण का, तुम्हाला मागे सांगितलं होतं लाईव्हस्टॉक बाबतीमध्ये सगळ्यात जास्त पशुधन कुठे आहे, तर यूपीमध्ये. हे तुम्हाला आधी मागे मी सांगितलं होतं, राईट. आणि 2 नंबर कुठे, राजस्थानमध्ये. कारण तिकडं शेळ्या वगैरे जास्त पाळल्या जातात, शेळ्या मेंढ्या काय असेल का. महाराष्ट्राचा क्रमांक बघा की 7वा क्रमांक.
मी तुम्हाला मागाशी एक सांगितलं होतं की महाराष्ट्राचा क्रमांक पशुधनामध्ये देखील 7वा आहे आणि दुग्ध उत्पादनामध्ये देखील 7वा आहे. म्हणजे तुम्ही कॉमन सेन्स लक्षात ठेवू शकता की इकडे 7 इकडे पण 7 आहे आणि तिकडे युपी 1 नंबर होतं, राजस्थान 2 नंबर होतं. त्या बाबतीमध्ये देखील तुम्ही एक ट्रिक लक्षात ठेवू शकता. तिकडे युपी 1 नंबरला होतं, राजस्थान 2 नंबरला होतं. म्हणजे जसं तिकडे पशुधनाचा कार्यक्रम आहे तुम्हाला दाखवतो पुन्हा मी एक सेकंड वर जाऊन. हे बघा पशुधनामध्ये युपी 1 नंबरला, राजस्थान 2 नंबरला आणि महाराष्ट्राला तुम्हाला मी 7 नंबरला सांगितलं होतं. तसं तुम्ही इकडे क्रॉनॉलॉजी घेऊ शकता त्या बाबतीमध्ये. हां, आता प्रति व्यक्ती उपलब्धता किती आहे भारतामध्ये? सगळ्यात जास्त किती आहे तर पंजाबमध्ये सगळ्यात जास्त, ते 1271 ग्राम एवढी भारतामध्ये सगळ्यात जास्त आहे. ऑल ॲव्हरेज म्हटलं किती 444, मग 11 सांगितलं बघा, 444 भारतात ॲव्हरेज झाला. पण सगळ्यात जास्त म्हटलं तर पंजाबमध्ये जास्त आहे. कारण का बघा, दुधाचं उत्पादन जास्त आहे, म्हणजे दूध जास्त आहे आणि पॉप्युलेशन कमी ना. कारण बघा पंजाब छोटं राज्य आहे, त्यामुळे पॉप्युलेशन जे आहे ना त्यांची कमी असल्यामुळे मग दरडोई जी उपलब्ध असते ना कशाची दुधाची ती जास्त आहे त्या ठिकाणी. आता महाराष्ट्राची कमी काय त्याचं कारण काय, तर महाराष्ट्राचे पॉप्युलेशन जास्त आहे, त्यामुळे त्या ठिकाणी महाराष्ट्राची दरडोई दूध उपलब्धता किती तर 315 ग्राम आहे फक्त. भारतामध्ये सगळ्यात जास्त कुठे पंजाबमध्ये 1271 आणि महाराष्ट्राची 315 आहे. तुम्हाला दोघांमध्ये रिलेशन लक्षात ठेवायचे. तर 1200 आणि ऑन एन ॲव्हरेज आपण इकडे 300 पकडलं तर भारताची पंजाबची आणि महाराष्ट्राची यांचं आपण कंपॅरिझन करायचं ठरवलं तर बघा 312 होतात. म्हणजे इकडे 1200 आणि महाराष्ट्राची 300, तर 312 होतात. म्हणजे पंजाबची जी आहे ना ती महाराष्ट्राच्या 4 पट लक्षात घ्या. बघा ना 312 ना, तर पंजाबची जी दरडोई उपलब्धता आहे कशाची दुधाची ती महाराष्ट्रापेक्षा किती जास्त आहे तर 4 पटी लक्षात घ्या. पंजाबची जी आहे ना ती महाराष्ट्राच्या 4 पटी, तर 1213 लक्षात ठेवू शकता. जर जागतिक क्रमावरून आपण विचार केला तर सगळ्यात जास्त उत्पादन कुठे होतं तर भारतामध्ये होतं. 2 नंबर अमेरिकेमध्ये होतं आणि 3 नंबर चायनामध्ये होतं. भारत 1 नंबरला आहे. नंतर पुढचे आता काही स्कीम आपल्याला पाहिजे भारतामध्ये ज्या पुढच्या गोष्टी आहेत त्या म्हणजे नॅशनल डेअरी प्लॅन. तर पहिली स्कीम आपण पाहतो नॅशनल डेअरी प्लॅन अर्थात राष्ट्रीय डेअरी योजना. तर ही सुरू झाली 11-12 मध्ये 2011-12 मध्ये आणि पहिला टप्पा जो आहे तो 2018-19 मध्ये कंप्लीट झालाय. तर याच्यामध्ये काय केलं मित्रांनो, याचा उद्देश काय तर दुभत्या जनावरांची उत्पादकता वाढवणे. दुभत्या म्हणजे काय तर जे दूध देणारे प्राणी असतात ते, ठीक आहे, त्याला म्हणतात आपण दुभते जनावर, त्यांची उत्पादकता वाढवायची. म्हणजे सध्या तो 1 लिटर दूध असेल ना त्याला अजून त्याची उत्पादकता वाढवून आपण त्याला 2 लिटर दूध वाढू शकतो, असे त्याला म्हणतात उत्पादकता वाढवणे. ठीक आहे, आणि अशा प्रकारे आपण काय करू शकतो दुधाचं उत्पादन वाढू शकतो. आणि लक्षात म्हणजे 1 ते 2 लिटर करायचं अशा पद्धतीने. आणि यासाठी जागतिक बँकेची आपल्याला मदत भेटलेली आहे. ते होतं नॅशनल डेअरी प्लॅन. आणि लक्षात हे झालं 11-12 स्कीम. पुढची आहे ती म्हणजे डेअरी उद्योजकता विकास योजना. म्हणजे काय तर डेअरी एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट स्कीम. एंटरप्रेन्योरशिप म्हणजे काय उद्योजकता. तर डेअरी क्षेत्राचा विकास करायचा आहे. 2014ची स्कीम आहे. त्याचा उद्देश काय नावाचं सगळं तुम्हाला सांगितलं, तोच या ठिकाणी कॉपी झालाय. आणि नाबार्ड या ठिकाणी काय करतं तर 25% कर्ज पुरवठा करतो. किती टक्के 25% कर्ज पुरवठा करतं. आणि SC/ST कॅटेगरी असेल तर त्यांना एक्स्ट्रा अनुदान आहे किती 33%. नॉर्मल व्यक्तीला 25% आणि SC/ST कॅटेगरीला 25% 33% अनुदान आहे. ही झाली तुमची 14ची स्कीम डेअरी उद्योजकता विकास अभियान. पुढची स्कीम आहे म्हणजे डेअरी प्रोसेसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड अर्थात डेअरी प्रक्रिया व पायाभूत विकास निधी. हे 2017-18च्या बजेटमध्ये अनाउन्स केली होती. आणि याच्यामध्ये भांडवल किती तर 8,000 कोटीचं भांडवल नाबार्डमध्ये ठेवले. लक्षात ठेवा त्या स्कीमसाठी. कुठली डेअरी प्रोसेसिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर ते डिपार्टमेंट झाले, त्याला डेव्हलपमेंट करायला सुद्धा. हे कधी स्पेलिंग मिस्टेक होतात टायपिंगमध्ये. तर डेव्हलपमेंट फंड म्हणजे ठिकाणी ते डिपार्टमेंट फंड झाले. तर डेअरी प्रक्रिया व पायाभूत विकास निधी 17-18चं बजेटमध्ये सांगितलंय 8,000 कोटीचं याचं भांडवल आहे. आणि याचा उद्देश काय तर दुग्ध उत्पादन तंत्रज्ञान आधुनिकीकरण करणे. म्हणजे काय थोडक्यात टेक्नॉलॉजीचं मॉडर्नायझेशन करायचं आणि दुधाची उत्पादकता आपल्याला वाढवायची, उपलब्धता वाढवायची. तर अशा याच्यामध्ये 2 होते. तर लक्षात ठेवा हे होतं तुमचं डेअरीचे वेगवेगळे स्कीम. पुन्हा मी शॉर्टमध्ये सांगतो ॲज अ रिव्हिजन मोडमध्ये. तर बघा पहिली डेअरी प्लॅन नॅशनल डेअरी प्लॅन 11-12ची स्कीम आहे. मेन उद्देश काय तर दुधाची उत्पादकता वाढवायची आणि वर्ल्ड बँकेची मदत होती. लक्षात ठेवा. नंतर पुढची डेअरीची उद्योजकता म्हणजे जे डेअरीचे व्यवसाय करताय त्याची उद्योजकता वाढवायची. तर नाबार्डचं 25% कर्ज पुरवठा अनुदान म्हणजे सबसिडी देतात नाबार्ड आणि SC/STला थोडंसं जास्त आहे 25%. नंतर पुढची डेअरी प्रोसेसिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर फंड त्याच्यामध्ये भांडवल 8,000 कोटीचं नाबार्डकडेच. तुम्हाला आधी मी सांगितलं होतं की नाबार्ड जे आहे ना कृषी आणि कशासाठी ग्रामीण विकासासाठी अपेक्स बँक आहे. ठीक आहे, त्यामुळे त्या लॉजिकली तुम्हाला नाबार्ड लक्षात राहील. या ठिकाणी तुम्हाला मी RBI ऑप्शन देणार नाही. MPC दिलं तरी तुम्हाला कॉमन सेन्स लक्षात आला पाहिजे की RBI स्वतः कधी कर्ज देते का नाही. आपल्या अपेक्स बँक आहे. नाबार्ड सध्या ही पुनर्वित्त पुरवठा करत असते. ठीक आहे, तर हे होतं तुमचं मित्रांनो धवल क्रांती अर्थात व्हाईट रेव्होल्यूशन. आपल्या सिलेबस मधला पॉईंट दाखवतो. हे बघा आपल्या महाराष्ट्र भारतातील धवल क्रांती आपण पाहिलेली आहे. त्यानंतर आपण पुढचा टॉपिक घेणार आहे. त्यासाठी आपण हे लेक्चर या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.